देवते साहेबांनी संघटन चालवलं आणि पक्षाला इथे मजबूती दिली. तीच मजबूती समोर ठेवण्यासाठी आणि संघटन पुढे चालत राहण्यासाठी त्यांनी मला एक संधी दिली आणि सतत मी 4 वर्षापासून या पक्षामध्ये कार्यरत होतो. जनतेच्या आशीर्वादाने जर निवडून आलो, तर आपण बघितलं की बल्लारशामध्ये माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आणि त्यांनी बल्लारशामध्ये खूप मोठं दिव्य एक क्रीडा संकुल आपल्या युवकांसाठी उपलब्ध करून दिलं. बरोरामध्ये आपल्या युवकांसाठी त्यांच्या विविध खेळासाठी त्यांची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यासाठी या क्रीडा संकुलसाठी निश्चित प्रयत्न करील. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्यापर्यंत आले. त्यांची इच्छा होती की जे देवते साहेबांनी जे पीक पेरलंय, त्याला कुठेतरी समोर नेण्यासाठी एक देवते परिवारातून एक युवा चेहरा म्हणून आपण पुढे यावं. त्यांच्या इच्छेला आणि त्यानंतर जी इच्छा मागणी होती माझ्याकडे. नमस्कार सर. नमस्कार. अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं स्वागत आहे. कसं वाटतंय उमेदवारी तुम्हाला मिळाली महायुतीची आणि बराच संघर्ष आपण बघितला आणि म्हणजे आपण लिटरली असं म्हणू शकतो, की कार्यकर्त्यांनी एकदम असं टोकाची भूमिका घ्यायला मागे-पुढे बघितलं नाही आणि एक सामूहिक राजीनामे म्हणा किंवा जो आक्रोश बघायला मिळाला कार्यकर्त्यांचा, ही जागा मिळवण्यासाठी. त्या बाबतीमध्ये पहिले तुम्हाला काय वाटतं? हा माझ्या जीवनातला एक आनंदी क्षण आहे, हं, की माझ्यासारखा एक युवा चेहरा आणि युवा कार्यकर्त्याला हं. सरकारने आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने मला उमेदवारी दिली. यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार होत आहेत. आम्ही सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पक्षाला ही सीट मिळावी, त्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि त्यानंतर सगळे इच्छुक उमेदवार सगळे जण तिकिटीसाठी आपली लॉबिंग करत होते. पण त्यानंतर पक्षांचा सर्व्हे झाला. त्यामध्ये माझं एक नाव देवते परिवारातून एक युवा चेहरा म्हणून आपण पुढे यावं, असं त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी आणि आशीर्वाद स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. त्यामुळे मला ही उमेदवारी भेटण्यात आली. नक्कीच, नक्कीच. वडिलांचा तर आशीर्वाद मुलाच्या मागे नक्की असणार आहे. मला त्याच्याकडे यायचंच आहे, पण त्याच्यापूर्वी काही 2-3 प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. आता जेव्हा तुम्ही म्हणता संघर्ष, महायुतीमध्ये संघर्षाने ही जागा मिळवली आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली. तर मग हा अंतर्गत संघर्ष होता किंवा हा नेमकं काय होता? नाही, हा आता आपण बघितलं की नेहमीप्रमाणे या मतदारसंघ शिवसेने गटाला सुटत होता. हं. मागच्या वेळेस देवते साहेब ऐनवेळी त्यांना ही सीट शिवसेने गटाला सुटल्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांना भारतीय जनता पक्षामधून शिवबंधन बांधून त्यांना या शिवसेने सीटवर लढावं लागलं आणि त्यामध्ये आमचा काही मतांनी पराभूत झाला. त्यानंतर यावेळेस पण थोडं वातावरण वेगळं होतं. अनेकदा या क्षेत्राची सीट ही शिंदे गटाला जाईल असं वातावरण या विधानसभेमध्ये झालं होतं. त्यानंतर आम्ही सर्व इच्छुक उमेदवार सर्वांनी आम्ही पक्षाकडे विनंती केली. पक्षश्रेष्ठींकडे आम्ही विनंती केली, की जर ही सीट निघत असेल, तर ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच काढू शकतो. आपण कोणत्याही इच्छुक उमेदवारापैकी आपण तिकीट द्यावी. आम्ही सर्व प्रामाणिकपणे त्या व्यक्तीचं काम करू, ही आम्ही मागणी आपल्या पक्षाकडे केली होती. आता जसं तुम्ही वडिलांच्या बाबतीमध्ये सांगितलं, आजोबांच्या बाबतीतलं तुम्हाला वारसा आहे, हो. या राजकारणामध्ये. तर एक दुःखद घटना जे कोविडच्या मध्ये बाबांचं निधन झालं. तर एका मुलाला काय वाटलं त्यावेळेस? काय भावना होत्या तुमच्या? तुमच्या या विधानसभेमध्ये आमचे आजोबा स्वर्गीय दादासाहेब देवते असेल, त्यानंतर 20 वर्ष स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी या विधानसभेचं नेतृत्व केलं आणि हे नेतृत्व करत असताना अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या. लोकांना सोबत घेऊन जायची त्यांची भूमिका होती. सर्वांना एकत्रित करणे, कधी त्यांनी जातीपातीचं राजकारण नाही केलं आणि त्यानंतर अचानकपणे 2021 मध्ये त्यांचं कोरोनामुळे दुःखद झालं आणि त्यावेळेस नेमकं माझं शिक्षण सुरू होतं. माझं MBAचं शिक्षण सुरू होतं आणि अचानक वडील आपल्या जीवनातून गेल्यामुळे एक करता-धरता घरचा निघून जात होतं. स्वाभाविकपणे आपल्यावर दुःखाचं डोंगर पसरतं आणि हेच दुःखाचा डोंगर हा पूर्ण विधानसभेमध्ये हळहळचं वातावरण या विधानसभेमध्ये निर्माण झालं होतं. आता मला एक सांगा, की ठीक आहे, वडील गेलेत, दुःख झालं, सर्व गोष्टी झाल्या. पण मग राजकारणामध्ये यायचं हे कधी ठरले? म्हणजे पहिल्यापासून डिसायडेड होतं का नंतर किंवा वडिलांची इच्छा होती?
नेमकी मी प्रत्येक वेळेस साहेबांच्या इलेक्शनमध्ये मी प्रचार करायचो. पण अशी राजकारणामध्ये साहेबांचं की मी आहो, तर आपल्या घरचं मी असल्यामुळे कोणी दुसरा व्यक्ती म्हणजे जे आपण म्हणतो की घराणेशाही, हं. त्याच्या विरोधात ते होते, की घरचा एकच व्यक्ती आपल्या राजकारणामध्ये असला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे ते असताना त्यांनी कधी मला पुढे आणलं नाही आणि त्यानंतर ते अचानक निघून गेल्यामुळे अनेक अ, या विधानसभेमध्ये पोकळी निर्माण झाली होती. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्यापर्यंत आले. त्यांची इच्छा होती, की जे देवते साहेबांनी इथे पीक पेरलंय, त्याला कुठेतरी समोर नेण्यासाठी एक देवते परिवारातून एक युवा चेहरा म्हणून आपण पुढे यावं. त्यांच्या इच्छेला आणि त्यानंतर त्यांची इच्छा, मागणी होती माझ्याकडे. तर मी त्यांच्या मागणीला आणि त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन मी या राजकारणामध्ये पुढे आलो. आता तुम्ही जसं कार्यकर्त्यांचं नाव देता, तसं वरिष्ठ पातळीवर सुद्धा तुम्हाला असं सांगण्यात आलं असेल किंवा तुम्हाला सल्ला देण्यात आला असेल. तर असं कोणत्या नेत्यांनी काही असा किस्सा वगैरे आहे? नाही, असं काही नाही. मला साहेब गेल्यानंतरच मी भारतीय जनता पक्षामध्ये मला अनेक युवा मोर्चाच्या माध्यमातून मला संधी भेटली. साहेब गेल्यानंतर 2021 मध्ये मला भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपद भेटलं. त्यानंतर 1 वर्षानंतर मला प्रदेश सचिव म्हणून युवा मोर्चामध्ये पद भेटलं आणि मी त्या माध्यमातून आपल्या या विधानसभेमध्ये आपल्या युवकांना आपल्या पक्षामध्ये जोडणं, त्यांचे कामं करणं आणि पक्षाच्या संघटनामध्ये मी सतत 4 वर्षापासून कार्य करत आहोत आणि याचंच म्हणजे पक्षांनी पण मला वरिष्ठ नेत्यांनी मला आशीर्वाद दिला, की आपण एक पुढे यावं आणि या देवते साहेबांनी जे या विधानसभेमध्ये जे संघटन करून ठेवलं, ते संघटन आपण पुढे न्यावं, ही वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. सर, जसं कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं, तसं वरिष्ठ पातळीवर सुद्धा तुम्हाला प्रोत्साहित करण्यात आलं असेल किंवा सल्ला देण्यात आला असेल. एखादी असं काही आहे, की असा एखादी मनातला असा नेता, की त्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला आहे आणि तुम्ही त्यांचे आभार मानता किंवा मग असं म्हणू शकतो, की तुम्ही त्यांच्या आज्ञेनुसार सगळ्या पुढच्या वाटचाली करतायत असं? नक्कीचपणे अ, देवते साहेब गेल्यानंतर या विधानसभेमध्ये मला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून मला एक संधी पक्षाने दिली. अ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपद असो, त्यानंतर प्रदेश सचिवपद असो, यामध्ये मी आपलं संघटन मजबूत करत होतो आणि युवकांना आपल्या पक्षामध्ये जोडणं आणि त्यांची कामं करून देणं, हे मी सतत 4 वर्षापासून कार्य करत होतो. आणि वरिष्ठ नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, सुधीरभाऊ मुनगंटीवार, हंसराजजी अहीर साहेब यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि या विधानसभेमध्ये 2014 पासून आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करत आहोत. 10 वर्ष देवते साहेबांनी संघटन चालवलं आणि पक्षाला इथे मजबूती दिली. तीच मजबूती समोर ठेवण्यासाठी आणि संघटन पुढे चालत राहण्यासाठी त्यांनी मला एक संधी दिली आणि सतत मी 4 वर्षापासून या पक्षामध्ये कार्यरत होतो. आता घराणेशाही म्हटले तुम्ही, की घराणेशाहींना साहेबांनी कधी प्रोत्साहन दिलं नाही किंवा तुमच्या आजोबांनी सुद्धा प्रोत्साहन कधी दिलं नाही. मग आता तुमच्यासमोर जो उमेदवार उभा आहे, तो एक घराणेशाहीला घेऊन चालतोय. प्लस असं म्हटलं जातं, की काँग्रेसचा हा बालेकिल्ला. तर ह्या सर्व याला तुम्ही कसं बघता? निश्चितपणे आम्ही कधी घराणेशाहीचं राजकारण केलं नाही, कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. पण आता जी आपण बघतो जे पुढचे उमेदवार आहे, काँग्रेसची पण जी संस्कृती होती, ते कुठेतरी हे डावलण्याचं काम करत आहे. आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये आपले सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांचा पराभूत झाला. त्यानंतर एकाच घरामध्ये खासदार असल्यानंतर पण त्यांनी एक हट्टपणा म्हणून आपल्या भावाला त्यांनी सीट दिली आणि हे असं जे घराणेशाहीचं राजकारण आपल्याला बघत आहे. त्यामध्ये कुठेतरी अ, जनता आणि मतदार बंधू कुठेतरी त्रस्त झाले, की त्यांना एक परिवर्तन पाहिजे आणि या विधानसभेमध्ये कुठेतरी एक नवीन चेहरा पाहिजे, असं त्यांची भावना आहे. म्हणून मुनगंटीवार साहेब जेव्हा उभे होते मागच्या टर्मला, तेव्हा तुम्ही होतात त्यांच्या या सर्व वाटचालीमध्ये हो, किंवा निश्चित. त्यांच्या ह्याचं? निश्चित. आम्ही पूर्ण पुढाकार घेऊन आम्ही त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबत होतो आणि हं. या विधानसभेमध्ये आम्ही आणि आमचे नेते रमेशजी राजूरकर साहेब आम्ही सर्वांनी मिळून या निवडणुकीमध्ये पुढे गेलो होतो. मग कारणं काय असतील? तुम्हाला असं ढोबळ मानेने काय वाटतं, की मागच्या वेळेस ह्या गोष्टी झाल्यात, ह्या चुका झाल्यात, त्या आता आम्ही रिपीट करणार नाही. असं नेमकं काय झालं मागच्या वेळेस? किंवा दगाफटका झाला
किंवा काय वाटतं तुम्हाला बेसिकली? निश्चितपणे मागच्या वेळेस अनेक कारणं होती. जसं की त्यामध्ये शेतकऱ्यांचा सरकारविषयी दोष होता. पण त्यानंतर आता आपण बघितलं महायुती सरकारने या 4 महिन्यामध्ये अनेक योजना आणल्यात आणि त्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे असो, शेतकरी सन्मान निधी असो, असे अनेक कामगिरी या सरकारने या शेतकऱ्यांसाठी केली आणि या 4 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांविषयी आणि सरकारविषयी शेतकऱ्यांचा खूप चांगला एक आनंदाचं वातावरण या सरकारविषयी आहे. त्यामुळे याचा फायदा निश्चित आम्हाला या निवडणुकीमध्ये होईल, असं मला वाटतंय. जसं तुम्ही सांगितलं, की गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये बऱ्याच योजना आणल्या. त्याच्यातली एक प्रसिद्ध योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. तर असं काही तुमच्या याच्यामध्ये मतदारसंघामध्ये काही म्हणजे आता मी प्रत्येक ज्या ठिकाणी जातो काही ना काही किस्से मला ऐकायला मिळतात वेगवेगळे. हो. तुमच्या याच्यामध्ये पण काही किस्से आहेत त्याचे? अनेकदा आता मी या विधानसभेमध्ये आपला प्रचार दौरा करत असताना किंवा मला तिकीट जाहीर होण्याच्या पहिलेपासून मी या मतदारसंघामध्ये फिरत आहो आणि आम्ही प्रत्येक ग्रामीण भागात पण गेलो, शहरी भागात पण गेलो. तिथे आपण महिलांना जर विचारलं तर त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. कारण की या सरकारने त्यांना दिवाळीच्या पहिले ₹7,500 एकंदरीत दिले होते आणि या 7,500 मध्ये त्यांची दिवाळी खूप छान आणि आनंदामध्ये गेली आणि या पैशाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असो, त्यांच्या आरोग्यासाठी असो, ही एक मदतीची हाक म्हणून ही सरकार काम करीत आहे आणि त्याच माध्यमातून या नि पैशातून अनेकांनी आपला छोटा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि ते आपली चांगली लाईफ ते जगून राहिले. आता जसं तुम्ही म्हटले, की युवा नेतृत्व एक लाभलंय या मतदारसंघाला तुमच्या माध्यमातून. तर मग असं काय आता ह्या मतदारसंघामध्ये असे काय प्रश्न आहेत युवकांच्या बाबतीमध्ये? आपण इतर प्रश्नांवर तर येऊच, पण युवकांच्या बाबतीमध्ये आणि काय ध्यास आहे, की मी जर निवडून आलो, तर सगळ्यात पहिले हे काम घेईल किंवा सगळ्यात पहिले हे घेईल. एकंदरीत काय तुमचं मत आहे? आता आपण बघितलं की या विधानसभेमध्ये एक मोठ्या प्रमाणात उद्योग कंपन्या आहेत. WCL मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये कुठेतरी बेरोजगारीचा हा खूप मोठा प्रश्न हं, आहे. अनेकदा आम्ही आमचे नेते माननीय हंसराजजी अहिर साहेब यांच्या माध्यमातून त्या कंपनीला भेटलो. त्यांना जे बाहेर राज्यातले रोजगार ते प्राप्त करत आहे. पण सरकारचा नियम आहे की 80% स्थानिक रोजगार असला पाहिजे. पण ते कुठेतरी कंपन्या डावलण्याचं काम यामध्ये करत आहे आणि इथे कोणताच लोकप्रतिनिधी त्यामध्ये लक्ष देत नाहीये किंवा काही पाठपुरावा करत नाही. आणि त्यानंतर आपण बघितलं की या वरोरामध्ये क्रीडा संकुल खूप मोठी जागा या क्रीडा संकुलात सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे. पण या 10 वर्षामध्ये त्या त्या क्रीडा संकुलला कुठेच निधी आला नाही आणि आपला युवक घडला पाहिजे आणि त्याला स्पोर्ट्समध्ये एक आवड निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी निश्चितपणे जर मी जनतेच्या आशीर्वादाने जर निवडून आलो, तर आपण बघितलं की बल्लारशामध्ये माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आणि त्यांनी बल्लारशामध्ये खूप मोठं दिव्य एक क्रीडा संकुल आपल्या युवकांसाठी उपलब्ध करून दिलं. त्याचप्रमाणे मी या वरोरामध्ये आपल्या युवकांसाठी त्यांच्या विविध खेळासाठी त्यांची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यासाठी या क्रीडा संकुलसाठी निश्चित प्रयत्न करील की चांगलं, भव्य आणि सुंदर असं क्रीडा संकुल झालं पाहिजे. सिंथेटिक ट्रॅक असला पाहिजे आणि विविध स्पोर्ट्स त्यामध्ये असले पाहिजे. याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील. आता 10 वर्ष तुमचं नेतृत्व होतं या मतदारसंघामध्ये. म्हणजे तुमचं म्हणणे म्हणजे काय, की साहेबांच्या माध्यमातून. तर साहेबांनी असे कोणते उपक्रम म्हणा किंवा असे कोणते कार्यक्रम त्यांनी सुरू केले होते, पण नजीकच्या काळामध्ये ते बंद पाडण्यात आले किंवा मग त्यांना कुठेतरी असं मुद्दा म्हणजे स्वतःहून त्यांना बंद पाडण्यात आले. काही कारण हेतू असेल किंवा मग काही गोष्टी असेल, असं असं कोणत्या गोष्टी आहेत? आपण बघितलं की आमचं जो जिल्हा परिषद क्षेत्र आहे, हं, आमचं जे मूळ गाव आहे, सोय, तिथला माढी नागरी क्षेत्र येतो. हं, त्यामध्ये आम्ही तिथले रहिवासी आणि तिथले स्थानिक असल्यामुळे या लोकप्रतिनिधींनी तिथल्या त्या क्षेत्रातला कुठेच विकास होऊ दिला नाही. हं, त्यानंतर आपण बघितलं की 10 वर्ष साहेबांनी आपल्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला समोर घेऊन नेण्याचं काम केलं. त्यामध्ये पदाधिकारीचा मान-सन्मान असेल, प्रत्येकाला हं. सोबत घेऊन जायचं काम केलं. त्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असेल, ते त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढल्या आणि जिंकल्या. त्यानंतर अनेक
नगर परिषदचे निधी असेल ते आम्ही माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून साहेबांनी तो आपल्या वरोरा नगर परिषदसाठी आणला. पण त्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार 19 मध्ये आलं आणि त्यानंतर या जसं बगीच्यांचं सुंदरीकरण असेल, ओपन स्पेसचं असेल, ग्रीन जिम असेल, असे अनेक निधी साहेबांनी आणले. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर इथे कुठेतरी लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेत ते निधी ते काम थांबवण्याचं काम असं त्यांनी केलं. आता हे जे काम थांबवतात जेव्हा म्हणतात तुम्ही, हो. तर याला म्हणजे नो डाउट एक स्थानिक त्याला पाठबळ असेलच. त्याशिवाय एवढी मोठं कोणी धाडस करू शकत नाही. बिलकुल. तर आता जे सध्याला जे स्थानिक आहेत, जे खासदार आहेत, त्यांचे भाऊ आता रिंगणामध्ये आहेत. हो. ओके. तर त्यांना कसं बघतात? तुम्ही प्रतिस्पर्धी मानतात त्यांना? निश्चित आपण आपल्या प्रतिस्पर्धीला आपण कधी कमी लेखू नये. कारण की ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपण आपलं जे कार्य करतो, आपले जे पुढचे विचार आहे आणि आपण काय मतदारसंघासाठी करणार आहे, हे आपण मानस करून या निवडणुकीमध्ये पुढे जावं आणि कोणत्याच विरोधकाला आपण कमी लेखू नये. साहेब, आता एक उत्साह बघायला मिळतोय. एक युवा नेतृत्व ह्या मतदारसंघाला लाभलंय. आत्ताच मी बाहेर बघितलंय. भरपूर गर्दी तुम्हाला हो. भेटण्यासाठी, तुमच्याशी चर्चा करण्यासाठी जमलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला? एकंदरीत वातावरण कसं वाटतं तुमच्या बाबतीत? मला ज्या दिवशी सीट डिक्लेअर झाली, हं. त्या दिवशीपासनं या विधानसभेमध्ये युवकांमध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. कारण की एक त्यांच्या वयाचा उमेदवार म्हणून त्यांना भेटलाय आणि एक आपण एक मित्र म्हणून जे आपण प्रश्न मांडू शकतो, आपले कामं करून घेऊ शकतो. त्याच माध्यमातून त्यांना एक आनंदाचं आणि उत्साहाचं या पूर्ण विधानसभेमध्ये युवकांमध्ये एक चांगलं वातावरण आहे. आता आता प्रकल्पग्रस्त सुद्धा इथे आपल्याला जास्त बघायला मिळतात, आपल्या मतदारसंघामध्ये. तर त्या बाबतीमध्ये काय सांगाल? या विधानसभेमध्ये अनेक WCL कोल माईन या विधानसभेमध्ये अनेक WCL कंपनीज आहेत. त्यामध्ये आपण बघितलं की अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे. हं. त्यामध्ये एकोना कोल माईन्स असो, एमटा असो, अरविंद असो, यामध्ये अनेक आम्ही या केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय आमचे नेते हंसराजजी अहिर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना न्याय देण्याचं काम केलं. आता पण आपले हंसराजजी अहिर साहेब आम्ही पाठपुरावा करून काय करता येईल, आपल्या शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यानंतर पण मी या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या केंद्र सरकार, आपल्या माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात काम करीत आहे आणि त्याच सरकारच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना कसं त्यांच्या जागेचा भाव वाढवून देऊ शकतो आणि कसं त्यांना न्याय देऊ शकतो यासाठी मी प्रयत्नशील राहील. आता अहिर साहेबांचं तुम्ही नाव घेतलं. जेव्हा उमेदवारी मिळाली, तेव्हा सर्वात पहिले अहिर साहेबांचं वाक्य काय होतं तुमच्यासाठी? ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली, त्यावेळेस मला अनेक लोकांचे फोन होते. पण आमच्यामध्ये मी त्यांना फोन करायला गेलो तर त्यांचाच फोन मला आला, की "करण कामाला लाग. माझा आशीर्वाद पूर्णपणे तुझ्या पाठीशी आहे." असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. हे सर्व पुढे नेताना आता बरेचसे प्रश्न आता डोळ्यासमोर आहेत. असं म्हणता येईल की गेल्या 10 वर्षापासून बीजेपी म्हणा किंवा महायुतीचे इथे सत्ता नाही या मतदारसंघामध्ये. तर असं जाणवतं का, की कुठेतरी बॅकलॉग झालाय विकासाचा? नक्कीच हा विधानसभा कुठेतरी 10 वर्ष कुठेतरी मागे पडलेला आहे. जे कामं व्हायला पाहिजे होती, ज्या गतीने व्हायला पाहिजे होती. कारण की आपला हक्काचा माणूस किंवा एक सरकारमध्ये जर आपला तो लोकप्रतिनिधी असला आणि तो काम करीत आहे, तर आपल्या क्षेत्रासाठी मोठा निधी, मोठा विकास निधी तो खेचून आणू शकतो. पण इथे आपलं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नसल्यामुळे कुठेतरी या विधानसभेमध्ये विकास कुठेतरी थांबलेला आहे आणि या 2024 मध्ये जी मला एक युवा चेहरा म्हणून जी संधी दिली, त्या संधीचं सोनं करून मी जे थांबलेले, रखडलेले काम आहे, त्याला पुढे घेऊन जाईल आणि पहिलं प्राधान्य आपल्या जे कामं 10 वर्षापासून कुठेतरी थांबले होते, ते सुरू करून आणि त्यांना पुढे नेऊ. आता साहेब शेवटचा प्रश्न. जर तुम्हाला मी असं म्हटलं, की कोणाला तरी सल्ला द्यायचा आहे, हो. तर तो कोणाला असेल आणि काय सल्ला असेल? या निवडणुकीमध्ये 18 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये सर्वात लहान कमी वयाचा उमेदवार म्हणजे मी आहे आणि माझी सर्व जनता मतदार बंधूंना विनंती आहे की अनेक अपक्ष उमेदवार आपल्यापर्यंत येतील. ते आपल्याला आश्वासन देतील
पण आपण त्यामध्ये बळी पडू नये. कारण की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीची सरकार आहे आणि राज्यामध्ये पण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची सरकार स्थापन होणार आहे, हे आपल्याला 100% विश्वास आहे. त्यामुळे आपण एक अ, राजकीय पक्षाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. कारण की आपल्याला जर आपला विधानसभेचा विकास करायचा असेल, आपल्याला निधी खिचून आणायचा असेल, तर त्यामध्ये राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार किंवा आमदार हे असणं फार गरजेचं आहे. आपलं एक मत अपक्षाला देणं म्हणजे आपलं मत वाया घालवू नये, ही माझी सर्व मतदार बंधूंना ही विनंती आहे. तर मोह आवरला जात नाही. मागचा शेवटचा प्रश्न हो. बोललो होतो. पुढे कंटिन्यू करतो. अ, असं बघायला मिळतं, की गुंड प्रवृत्तीचं राजकारणामध्ये म्हणजे फोफावत चाललेलं आहे. खूप वाढत चाललेलं आहे. आणि हा मतदारसंघ पण त्याला काही वेगळा नाही. त्याला अपवाद होऊ शकला नाही. या मतदारसंघामध्ये पण असे बरेचसे अपक्ष म्हणूयात किंवा एखाद्या पक्षाच्या तिकिटावर उभे असलेले गुंड प्रवृत्तीचे लोकं आपल्याला दिसतात. तर अशांना तुम्ही काय सांगाल? पहा आपण बघितलं की स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी 20 वर्ष या विधानसभेचं नेतृत्व केलं. त्यावेळेस एक शांत आणि संयमी वातावरण या विधानसभेमध्ये होतं. पण या 10 वर्षामध्ये आपण बघितलं की कुठेतरी हुकुमशाहीचं राजकारण या विधानसभेमध्ये आपल्याला बघायला भेटलं. देवते साहेबांनी या विधानसभेचं नेतृत्व करताना त्यांच्यावर कधी आरोप झाला नाही आणि त्यांनी कोणतेही सरकारी कर्मचारी असेल, कोणाला त्रास दिला नाही, कोणाला काही वाईट बोलले नाही. अशी त्यांची संस्कृती होती आणि त्याच संस्कृती आणि त्यांचे संस्कार हे मी पुढे घेऊन जात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी या निवडणुकीमध्ये पुढे जात आहोत. आणि मागील 10 वर्षापासून आपण बघितलं की अनेक गोष्टी या अ, अवैध धंदे असो आणि हुकुमशाही ही मोठ्या प्रमाणात आपल्याला या विधानसभेमध्ये दिसून येते. आता ही जी जेव्हा तुम्ही हुकुमशाही म्हणतात, तर तेव्हा असं काही आहे का, की युवकांमध्ये जास्त ह्या हुकुमशाहीला प्रोत्साहन दिल्यामुळे युवकांचं कुठे ना कुठे नुकसान होतंय आणि त्याच्यावर हे आपली भाकरी शेकून घेतायत असं काही होतंय? निश्चितपणे ही लोकशाही आहे आणि यामध्ये आपण बघितलं की 10 वर्षामध्ये एकाच घरामध्ये 2 लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार असल्यामुळे अनेक या युवकांना आपला कंपन्यांमध्ये जर बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्यांना नोकऱ्यांचा प्रश्न असेल, तर आपण हक्काचा माणूस म्हणून आपण खासदाराकडे जातो. पण खासदारांनी आपल्याला दुर्लक्ष केलं तर आपण आमदाराकडे जातो. पण दोन्ही एकाच घरामध्ये एकाच वृत्तीचे असल्यामुळे इथे युवकांमध्ये एक त्यांना बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्याच्यामध्ये कोणीच लोकप्रतिनिधी त्यांच्या हक्कासाठी कोणी उभं नाहीये आणि त्याच्या पाठीमागे कोणीच असं त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. साहेब आता मला एक सांगा, इथले प्रश्न काय? हो. आणि आपल्या ह्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये व्हिजन काय? म्हणजे आता आपण बघितलं, की भरपूर काही समस्या आहेत. म्हणजे आरोग्याच्या विषयी समस्या आहेत, रोजगाराच्या विषयी समस्या आहे. म्हणजे जे लिव्हिंग आपण म्हणतो आपलं हाय लिव्हिंग असणं गरजेचं आहे, त्या बाबतीतल्या सर्वात मोठी समस्या आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुमचं व्हिजन काय आहे या बाबतीमध्ये? यामध्ये आपण बघितलं की या विधानसभेमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि या क्षेत्रामध्ये कापूस उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतो. आपल्या सरकारच्या माध्यमातून मी इथे कुठेतरी एक सूतगिरणी असा उद्योग आणण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून आपल्या इथे युवकांना एक रोजगार प्राप्त होईल आणि अनेक आपण बघितलं की देवते साहेबांच्या काळामध्ये जे उद्योग आले होते इथे, या मागील 10 वर्षामध्ये कोणताही नवीन प्रकल्प या विधानसभेमध्ये आला नाही. असे अनेक प्रश्न जसं आरोग्याचा विषय असेल, आरोग्याचा खूप मोठा तोटा या आपल्याला इथल्या सरकारी दवाखान्यामध्ये दिसून येतो. त्यामध्ये कुठेही सुविधा अशी उपलब्ध नाहीये. त्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून इथे चांगलं सुविधा इथे आपण लोकांसाठी उपलब्ध करून देऊ. धन्यवाद सर. एवढा म्हणजे मोलाचा वेळ तुम्ही दिला. आता सगळ्या प्रचाराची धामधूम चालू आहे. याच्यातून वेळ काढून दिला. तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच मी जे आता जनमत बघतोय, जे लोकांमध्ये जाऊन आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतोय, त्याच्यामध्ये तुमचंच नाव आघाडीवर आहे आणि तुम्हीच निवडून येणार. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद.